नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांचा राडा। शिवसैनिकांच्या घोषणाबाजीनंतर मनसे कार्यकर्ते भिडले। गोंधळ करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या गाडीसमोर लाल सुपाऱ्या फेकल्या। सुपारी बाद चले जाओच्या घोषणा, काही काळ तणाव। सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार। बीडमधील ठाकरे गटाच्या राड्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांचा इशारा। येत्या 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार। रक्षाबंधनापूर्वीच लाभार्थ्यांना मिळणार 2 महिन्याचे 3000 रुपये। लाडकी बहीण योजनेचा अभ्यास आम्ही केलाय। ही योजना सुरू ठेवायची असेल तर आमची बटणं दाबा, अजित पवार यांचं वक्तव्य। लोकसभेनंतर बहीण लाडकी झाली, हे सगळं लाडक्या खुर्चीसाठी चाललंय। उद्या हे चंद्रही आणून द्यायला होकार देतील, जयंत पाटलांचा हल्लाबोल। तर लाडक्या खुर्चीसाठी महायुतीची लोटांगण, अमोल कोल्हे यांची टीका। गुलाबी पुंगी वाजवून जनतेला डोलावण्याचा प्रयत्न, खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला। तर आता गुलाबीकरण करून फायदा नाही, अशी थोरातांची टीका। गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नाही, अंजली दमानी यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। तर तुम्ही इतकी माया कशी जमवली, मिटकरींचा दमानियांना सवाल। महाराष्ट्राच्या तिजोरीला गुलाबी अळी लागलीये, त्यामुळे राज्याचं नुकसान होतंय, नाना पटोले यांची जोरदार टीका।